तर हाय हॅलो, कशात आहे? खूप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये किंवा रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते. तर बघा, नॉर्मली घरात जर 2 मुलं असली तर गृहिणींची किंवा हाऊसवाईफची जी आहे तर ती खूप सारी धावपळ होत असते. तर माझ्या मागे सुद्धा असंच काहीच आहे. तर बघा, आता साधारण वाजले होते 5 आणि 5 वाजताच मी स्वयंपाकाला लागले होते. कारण संध्याकाळचा जो वेळ आहे तर तो मुलांना द्यायला भेटावा किंवा मुलांना सुद्धा खाली खेळायला किंवा त्यांच्यासोबत थोडाफार टाईम जो आहे तर तो स्पेंड करायला, यासाठी स्वयंपाक जो आहे तर ते नॉर्मली मी 4 किंवा 4 नाही नॉर्मली, कारण तेव्हा माऊ झोपलेले असते. तर 5 वाजता जो आहे 5 किंवा 5:30ला तर स्वयंपाकाची थोडीफारची तयारी आहे किंवा थोडासा जो स्वयंपाक आहे तर तो मी करून ठेवत असते अशा पद्धतीने. तर आता मी काय केलेलं आहे, इथे घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये जो आहे तर तो मी करणार आहे बटाट्याची भाजी. तर तुम्हाला प्रश्न पडेल की कुकरमध्ये का बरं? तर बघा, पातेल्यात किंवा कढईत जर तुम्ही भाजी केली तर बटाटा शिजायला खूप सारा वेळ लागतो. जर कुकरमध्ये तुम्ही केली तर 2 ज्या कुकरच्या शिट्ट्या होतात तर त्या शिट्ट्यामध्येच तुमची जी भाजी आहे तर ती फायनली रेडी होते. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि गॅस जो आहे तर गॅसची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा. तुम्ही ज्या ह्या पातळ सगळ्या भाज्या करता तर त्या कुकरला करत जा. नॉर्मली प्रत्येक भाजीसाठी शिट्ट्यांचं जे लिमिट आहे तर ते ठरलेलं आहे. जर मटकीची भाजी करायची असेल तर तुम्ही 1 शिट्टी घ्या, वांग्याची भाजी करायची असेल तर 2 शिट्ट्या घ्या, बटाट्याची भाजी करायची असेल तर 2 शिट्ट्या घ्या आणि शेवगा बटाटा करणार असाल तरीसुद्धा तुम्ही 2 शिट्ट्या घेऊ शकता, की जो नॉर्मली त्यांनी जे आहे तर तो खूप सारा गाळ होत नाही किंवा आपण ज्या पद्धतीने कढईमध्ये करतो त्या पद्धतीनेच होते, पण शिजायला खूप पटकन शिजते. आणि टेस्ट मेन पण म्हणजे जर तुम्ही कुकरमध्ये केली तर त्याला तर्री खूप छान येते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने मी आता इथं वाटण तर अगोदरच केलेलं असतं. नॉर्मली जे आठवड्याभरासाठी वाटण लागेल तर भाज्यांचं तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, भाज्यांचा जो मेनू आहे तर तो आठवडाभर मी करून ठेवत असते, की आज कोणती भाजी करायची किंवा उद्या कोणती करायची, संध्याकाळी कोणती करायची, सकाळी कोणती करायची, याचं मी प्रिपरेशन अगोदरच करून ठेवलेलं असतं, की जेणेकरून रोज भाजी करताना विचार करावा लागत नाही किंवा पटकन स्वयंपाक जो आहे तर तो आपला पटकन होतो, कारण विचार करण्यात खूप सारा वेळ जो आहे तर तो जात नाही. तर त्यासाठी मी काय केलं होतं, अगोदरच जो मसाला आहे तर आठवड्याभरासाठी जेवढा मसाला लागेल तर तेवढा मसाला वाटून मी फ्रीजमध्ये ठेवत असते आणि त्याला वास किंवा तो काळा पडू नये यासाठी चिमूटभर मीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर असंच मी आता फोडणी दिलेली आहे. तर फोडणीमध्ये तुम्ही घरात जेवढे नसतील तेवढे सगळे मसाले, असतील नसतील तेवढे सगळे मसाले टाकायचे आहे. मी तरी नॉर्मली घरात सगळ्या मसाल्यांचा वापर करत असते, कारण कधीतरीच आपण पातळ भाजी करतो संध्याकाळीच. मी तर सकाळी पातळ भाजी करत नाही, कारण दोघांना सुद्धा टिफिन असतात, कौस्तुभला पण आणि त्याच्या पप्पांना पण. सो पातळ भाजी टिफिनला घेऊन जाता येत नाही, यासाठी मी पातळ भाजी करत नाही. पातळ भाजी आमच्या घरी असते ती फक्त संध्याकाळी. सो अशा पद्धतीने काहीसं जे आपलं आणि पाण्याची क्वांटिटी मात्र कुकरमध्ये भाजी करताना ही तुम्हाला जेवढा रस्सा आहे तेवढाच ठेवायचा, कारण कढईत कसा आटून जातो तसा कुकरमध्ये अजिबात आटत नाही. आटला तरी थोडासा किंचित आपला आटतो. तर जास्त पाणी ओतायचं नाही आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी किंवा जेवढी त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तर तितपत तुम्ही ठेवायची आहे. तर कुकर लावून झाल्यानंतर अजिबात वेळ जो आहे तर तो वायाने घालवता मी इथं घेतलेले आहेत तांदूळ निवडायला. तर आमच्या तांदळामध्ये जास्त हा कचरा नाही आहे, कारण मी अगोदरच तांदूळ जे आहे तर ते थोडेफार निवडून ठेवलेले असतात किंवा चाळून ठेवलेले असतात. अशा घाई गडबडीच्या वेळेस ते लगेच आपण करू शकू यासाठी. आणि इतका वेळ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या वेळ माऊलं ठेवलंय कुठं, तर ह्या वेळेस जो आहे हा काळ जो आहे तर तो माऊचा म्हणजे तिचं जे कार्टून आहे तर ते कार्टून बघायचा वेळ असतो आणि नॉर्मली तिला खूप सारं कार्टून आवडतं. तर ती जोपर्यंत ती टी व्ही बघते तोपर्यंत मी ही बाकीची कामं आहेत तर ती आवरून घेत असते. आणि संध्याकाळचं जे काम आहे तर ते या सवयीने किंवा यामुळे हलकं होत असतं. आपण संध्याकाळची प्रिपरेशन अगोदरच करतोय, ह्या पद्धतीचं काहीतरी हे शेड्यूल असतं, कारण संध्याकाळी कौस्तुभ शाळेतून येतो आणि शाळेतून आल्यानंतर मुलं खूप सारी दमून जातात. त्यांनासुद्धा त्यांच्यासाठी वेळ द्यावा किंवा त्यांच्यासोबत बोललो किंवा त्यांच्यासोबत थोडंफार खेळलो तर मुलंसुद्धा ॲक्टिव्ह राहतात आणि शाळेत ज्या गोष्टी घडतात तर ती मुलं आपल्यासोबत शेअर करतात. यासाठी मी ही ट्रिक नॉर्मली वापरत असते, कारण माझे जे मिस्टर आहेत तर ते सुद्धा जॉबवरून दमून येतात. दिवसभर जॉबला काम करायचं म्हटल्यावरती माणूस साहजिकच दमतं. ते काम PC वर असेना का किंवा कोणतंही काम असेना, पण माणूस हे त्याच्या स्ट्रेस लेवलनी किंवा त्याची जी दिवसभराची दगदग आहे त्यांनी थोडाफार थकून जातच. सो ते त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हाच कौस्तुभचा अभ्यास वगैरे किंवा इतर जे शेड्यूल आहे तर ते करत असतात. पण नॉर्मली रोजचा जो होमवर्क आहे किंवा जर टेस्ट वगैरे असेल तर अभ्यास तर मलाच घ्यायला लागतो.
तर त्यासाठी मी अशा पद्धतीने वेळ मॅनेज करत असते, कारण फुल डे तर तो घरी नसतो, संध्याकाळी 6:30 त्याला घरी यायलाच वाजतात. त्याच्यानंतर तिथून पुढे सगळं आवरायचं किंवा मग परत स्वयंपाक किंवा मग लवकर जर स्वयंपाक झाला नाही तर मुलांना संध्याकाळी लवकर जेवायला लागतं, त्यामुळे आपली सुद्धा चिडचिड होते लवकर स्वयंपाक नाही झाला तर मी अशा पद्धतीने काहीसं जे आपलं शेड्यूल आहे तर ते आवरून ठेवत असते. तर इथे बघा आता दोन्ही सुद्धा गॅस चालू आहे. तर एका गॅसवर भाजी झाली की दुसऱ्या गॅसवर भात होतो. तर भात शिजेपर्यंत आपलं जे पीठ आहे तर ते मळून होतं. तर बघा आमच्या घरी संध्याकाळी चपाती खात असतात, जर तुमच्या घरी खात नसतील तर तुम्ही संध्याकाळी गरमागरम भाकरीसुद्धा करू शकता, काही हरकत नाही आहे. पण मी तरी माझं जे शेड्यूल आहे तर ते या पद्धतीने ठेवत असते की जेणेकरून आपला जो वेळ आहे तर तो खूप साऱ्या मुलांना किंवा फॅमिलीसाठी देता येईल. नॉर्मली जर संध्याकाळी मिस्टर आले तर आम्ही चौघंसुद्धा सोबत बसून ज्या गप्पा गोष्टी आहेत तर त्या करत असतो, कारण मी माझं जे प्रिपरेशन आहे किंवा स्वयंपाक वगैरे तर तो अगोदरच बऱ्यापैकी केलेला असतो. आणि जेव्हा जेवायचं असतं तेव्हा गरम गरम जे आहे तर ती चपाती लाटून मुलांना आणि मिस्टरांना जेवायला देत असते. तर अशा पद्धतीचं काहीचं आमचं ते शेड्यूल आहे तर ते असतं. सो आता चपातीचं पीठ मळून झाल्यानंतर आम्ही आता जाणार आहे कौस्तुभला आणायला, कारण तोपर्यंत कौस्तुभचा जो आहे तर तो आणायचा टाईम होतो. आणि तिकडून आल्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर मग पार्किंगला जायचं, कारण दोघांनासुद्धा मुलांमध्ये खेळायचं असतं. घरातच कंटिन्यू म्हटलं की मुलंसुद्धा खूप सारा वैताग देतात आणि मुलांची सुद्धा खूप सारी चिडचिड होते. आणि तिकडून खेळून आल्यानंतर थोडाफार जो अभ्यास आहे संध्याकाळचा तर तो अभ्यास जो आहे तर तो कौस्तुभ करत असतो. तोपर्यंत इकडे मी चपात्या लाटून घेत असते, म्हणजे तेवढा जो स्पेस आहे तर तेवढा होऊन जातो त्यामध्ये. आणि त्याच्या पप्पा संध्याकाळी 6:30-7 वाजता येऊन जातात, तर तो 7:30 ते 9पर्यंत ते सुद्धा रिलॅक्समध्ये होतात नाही का, म्हणजे असं कम्फर्टेबल होतात. आणि मग त्यानंतर तिथून पुढे तो त्यांचा अभ्याससुद्धा ते कंटिन्यू करू शकतात किंवा मग त्याला सांगू शकतात. अशा पद्धतीने काहीच संध्याकाळचं जे आहे तर ते मी रुटीन ठेवत असते की जेणेकरून मुलांना सुद्धा वेळ देता येईल आणि आपली जी कामं आहेत तर ती पटकन आणि लवकर उरकतील यासाठी. तर बघा पीठ मळून होईपर्यंत आपला जो भात आहे तर तो आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. आणि इथे तुम्हाला माऊ दाखवते. तर इथे बघा आमच्या मॅडमचं चाललेलं आहे टी व्ही बघायचं काम, आणि तिला तिच्या आवडीचं जर कार्टून असलं तर अशा पद्धतीचे नाटके करते किंवा नाचून दाखवते. तर ते सगळं झाल्यानंतर जे आहे तर ती कपडे सकाळचे जे वाळत घातले होते तर ते आता कपडे काढून ठेवायचं किंवा घड्या घालून ठेवायचं जे काम आहे तर ते झालं होतं माझं चालू, की जेणेकरून संध्याकाळी खूप सारा पसारा नको म्हणून. कारण हा एक्स्ट्राचा जो वेळ आहे ती जोपर्यंत नादवते किंवा मग एखाद्या गोष्टी तिचं खूप सारं मन रमून जातं, तर ती जर रमली तर तोपर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत कामं किंवा बाकीचं जे काम तर तोपर्यंत मी ते आवरून घेत असते. कारण ती एकदा चिडचिड करायला लागली किंवा वैताग द्यायला लागली तर ती कोणाचंच ऐकत नाही. मग तिला फक्त घेऊन बसायचं किंवा तिच्यावरच लक्ष ठेवायचं. आणि तिच्यावर जर लक्ष ठेवलं नाही तर ती आहे त्यापेक्षा सुद्धा खूप सारा पसारा घालून ठेवते. तर त्यामुळे मग असं होऊन जातं, तिच्याकडे लक्ष द्यायलाच लागतं. तर फायनली मी आता कपडे आणली होती बेडमध्ये आणि मी आता इथून घड्या घालून आम्ही जाणार होतो कौस्तुभला घ्यायला. तर बघा आता फायनली आम्ही पोचलो होतो खाली, आणि तो येईपर्यंत इथं जो कट्टा आहे तर त्या कट्ट्यावर बसायला लागतं. तर ही माऊ जी आहे तर ती सारखी रस्त्याला जाते, तर त्यामुळे तिच्यासोबत असं बोलायला लागतं. तर इथं बघा आमच्या दोघी मायलेकीच्या आहेत तर त्या चालल्या होत्या गप्पा. तर इथला जो व्हॉइसओव्हर आहे तर तो कॅमेरा चालू केला होता, बट माईक जो आहे तर तो माईक द्यायला मी तिच्याकडे विसरले होते. सो यामधला व्हॉइसओव्हर तो आलेलाच नाही आहे. आणि त्यानंतर दादाला घेतल्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या गार्डनला. तर आमच्या पार्किंगमध्येच खाली लॉन आहे तर त्या लॉनमध्ये होतं गार्डन. तर त्या गार्डनला आलो होतो कारण मॅडमला रोज झोका खेळायचा असतो. आम्ही झोका खेळल्याशिवाय अजिबात वरती जात नाही. तर इथे बघा ती एकटी झोका खेळत होती आणि तिला खेळायचं होतं दादासोबत. तर ती सारखी दादाला आवाज देत होती, कारण तिला दादाची इतकी सवय झाली की ती दादाला कोणासोबत खेळूच देत नाही. तिला कंटिन्यू दादा जो आहे तर तोच लागतो खेळायला. आणि त्याच्यानंतर अंधार पडत आला होता म्हणून आम्ही आलो होतो वरती पार्किंगला. तर पार्किंगमध्ये सुद्धा ही आहे तिची बेस्ट फ्रेंड, तर ती तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत खेळत होती. आणि त्यानंतर इथे बघा कौस्तुभ पार्किंगला येऊन खेळायचं सोडून त्याचे काय उद्योग चाललेत. तर सगळ्यांचं चाललं होतं की आपापलं नेम जे आहे तर ते सगळ्यांनी अशा पद्धतीने डॉटनी जोडायचं. सो त्यांचा तो उद्योग चालला होता. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तर तो कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब